विलिनीकरणाचा हा मुद्दा फक्त आता बोलण्यापुरता राहिलेला आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण गेल्या काही महिन्यातील हालचालीने सगळे डॉट्स जोडले तर स्पष्ट दिसतंय की पडद्यामागे खूप मोठा गेम सुरू आहे. एका बाजूला शरद पवार यांची शांत पण खोल खेळी दिसते, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांची टायमिंगवरची अचूक हालचाल दिसत आहे. दोघेही उघडपणे काही बोलत नसले तरी राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहे. हा राजकारणाचा विषय नाही, तर खूप मोठं रणनीतीचं युद्ध आहे. शरद पवारांची चाल, शरद पवारांची युद्धनीती, शरद पवारांची भूमिका महाराष्ट्राने अगोदर पाहिलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सुनील तटकरे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. ते म्हणजेच विलिनीकरण अंतिम टप्प्यात होतं, पण त्याच वेळी त्यांनी सांगितलं दादा असताना आणि दादा नसताना विलिनीकरण खूप वेगळं झालं असतं. या एका वाक्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्याकडे इशारा केलाय का, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. म्हणजेच विलिनीकरण थांबलं नाही तर जाणून बुजून लांबवलं गेलं का किंवा थांबवलं गेलं का, अशा शंका आता सुरू झाल्या. सुनेत्रा पवारांनी ताबडतोब शपथविधी घेतला. त्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पक्षावरचा ताबा. जर त्यावेळेस शपथविधी घेतला नसता तर इतरांनी ताबा मिळवला असता. आता मात्र सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी समोर आल्या आणि लगेचच उपमुख्यमंत्री पदाची त्यावेळी शपथ घेतली गेली. घरात नुकताच मोठा धक्का बसलेला असताना तिसऱ्याच दिवशी घेतलेला हा निर्णय सामान्य जरी वाटत नव्हता, तर त्यामागे खूप मोठं राजकीय षडयंत्र होतं. ते म्हणजेच राष्ट्रवादी पक्षावर इतर नेत्यांचं नियंत्रण वाढलं असतं, अशीच त्यावेळची परिस्थिती होती. त्यामुळे हा निर्णय भावनिक नसून पूर्णपणे राजकीय आणि रणनीतीचा भाग होता, हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलं. शरद पवारांची त्यावेळची भूमिका वेगळी जरी असली तरी शरद पवार आणि पवार कुटुंब यांचं राजकारण महाराष्ट्राला कधी समजलंच नाही. अजित पवारांच्या निधनानंतर त्या काळात अनेक नेते विलिनीकरणाच्या बाजूने उघडपणे बोलत होते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, अमोल मिटकरी यांच्यासारख्या नेत्यांची भूमिका मात्र स्पष्ट होती. मात्र वरिष्ठ पातळीवर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. याचा अर्थ म्हणजे विषय मुद्दाम लांबून ठेवला जात होता का आणि कोण पुढे येतो पाहण्यासाठी हा खेळवला जात होता का, असा संशय आणि प्रश्न आता निर्माण झालेले होते. सुनेत्रा पवारांनी प्रचारात दादा एके दादा हा मुद्दा समोर आणत अजित पवार यांना केंद्रस्थानी ठेवलं. याच दरम्यान शरद पवार यांचा उल्लेख सातत्यानं टाळला गेला होता. म्हणजेच एक वेगळे राजकीय समीकरण तयार करण्याचा प्रयत्न होता का, हा प्रश्न तयार होतो. जिथे अजित पवार यांना पुढे आणून नवीन नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न दिसत होता, तिथे मात्र शरद पवार यांची भूमिका स्पष्ट ठेवत होते. त्यामुळे राजकारणात पवारांची तुलना इतर कोणासोबत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण पवार जसे बोलतात तसे करत नाही, जसे करतात तसे बोलत नाही. पवारांचं राजकारण ते वेगळं असतं. मग ते शरद पवार असो किंवा अजित पवार असो, बोले तैसा चाले ते म्हणजे शरद पवार होते आणि जनतेला कळतच नव्हते पण करून दाखवत होते ते म्हणजेच अजितदादा पवार होते. राष्ट्रवादीचा जर विचार केला तर परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली आहे. जेव्हा विरोधक मैदानात उतरले, काँग्रेसने उमेदवार दिला आणि अपक्षीय उमेदवार समोर आले, त्यानंतर सुनेत्रा पवारांनी प्रचारात अचानक बदल केला. शरद पवार यांचं नाव पुढे येऊ लागलं, बॅनर्स बदलले आणि प्रचाराची भाषा देखील बदलली. याचा अर्थ म्हणजेच बारामतीत पवार कुटुंबाशिवाय निवडणूक जिंकणं अवघड आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जरी असला तरी शरद पवार मात्र त्यांच्या भूमिकेवर आजही ते एकमत आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.